सह्याद्रीच्या कुशीमध्ये एक आज आपण नवीन दुर्मिळ असं ठिकाण शोधायला निघालेलो आहे। इथे डोंगराच्या टॉपवर एक घर दिसत आहे। आपल्याला ते घर जाऊन पाहायचं आहे। त्यासाठी आपण अशा या कठीण अशा डोंगराच्या अरुंद रस्त्याने वर जाणार आहोत। या ठिकाणी बघू शकता तुम्ही। आणि पुढे जर बघितलं तर हे असं सुंदर लोकेशन आहे। पूर्ण डोंगर, हिरवेगार, धुके आणि हे कोसंबवाडी हे गाव। काय म्हणताय? फोटो काढून या। नेऊ दे का? बरोबर। काय वय आहे असं तुमचं साधारण? माझं वय आहे ना, हा, माझं 150 पाऊंड उंची। काय बोलताय? हो, काय येड काय काय हो. आजचं हे हा? अगोदर काय काय केलेलं आहे तुम्ही? अगोदर शेत कुदळली, शेत कुदळली। वर दिसत आहे तो प्रतापगड आहे आणि त्याच्या पायथ्याशीच एक गाव आहे आणि त्या गावामधून अजून एका वरच्या साईडला म्हणजे डोंगरावर जात एक खेडेगाव आहे। त्या आपण खेडेगावाची माहिती घेणार आहोत आणि तिथले लोक कसे राहतात, काय त्यांचं राहणीमान आहे ते पाहणार आहोत। असा हा वर रस्ता निघालेला आहे। हो हो, पण या डोंगरावरती जाणार आहोत आता। प्रचंड असा चढ आहे हा। इकडे गवे बी असतील की? नाही, इकडे गवे नाही, आपल्याकडेच वरती महाबळेश्वरच्या जंगलात। असं हे आपण आता पूर्णपणे जंगलमय अशा डोंगरावर चढणार आहोत। इकडे कोणी येत नसेल ना? येतात म्हणजे महाबळेश्वरला सगळी पोरं येतो। इकडून गाडी जाईल ना? अवघड आहे, मला वाटतं रिस्की आहे, कारण पावसाचं वातावरण असल्यामुळं दरड वगैरे कोसळण्याची शक्यता आहे। बारकी गाडी घेऊन ही वाली स्कूटीवाली घेऊन गेलाय का? विचारायला पाहिजे होतं का आपण? आता आपण पुढे दिसणाऱ्या डोंगरावर एक छोटस गाव आहे। तिथे फक्त 2 ते 3च घरं आहेत आणि आपण तिथे चाललो आहोत। तर बघूया आपला हा प्रवास कसा होतोय ते। इकडे या ठिकाणी मस्त असं दगड आणि पाणी आहे। कोसंब नावाचं गाव आहे असं म्हणत आहे। ओय भाई चलो, दुर्गम भागातलं हे दुर्गम। तिथे टॉप वर आपल्याला दिसत आहे बघा, वर तुम्हाला घर दिसत आहे, आपल्याला तिथे जायचं आहे। ओहो, वो जो टॉप पे घर दिख रहा है वहां पर जाने का हमें। ओ दिसला ना, तिथं आहे वर। बाप रे, काही नाहीये ना, का नाही पूर्णपणे सुंदर आहे काय। डोंगरातला रस्ता आहे।
प्रॉपर ट्रेस होत नाही. पूर्णपणे आपण खरंच आज एक्सप्लोअर करत आहोत. आवाज थोडासा कमी येतोय पण दॅट्स फाईन. आतून शूट केलं तर आपला आवाज येईल. असं आपण पूर्णपणे डोंगरावर चढत आहोत. हा खूपच असा विचित्र रोड आहे, खूप अरुंद आहे. कुणी आलं पण नसले या एरियामध्ये. नाही काय कामानिमित्त तसं कोण येत नाही. बापरे, हे बघा पूर्णपणे तरी खोऱ्यातला हा रोड आहे, अरुंद असा आहे. आणि हे आपण हे जोखीम उठवून ही रिस्क घेतलेली आहे. आणि हे बघा इकडे पूर्णपणे कसा आहे एरिया. भाई देख लो एक बार. बापरे, तुला बघा यू हा इथे बघू शकता. मी एकदा बाहेर जाऊन एकदा जस्ट लोकेशन दाखवा. हे बघा आपण सध्या इकडे आहोत. हे समोरचं लोकेशन आहे. या बाजूला एक दुर्मिळाची पायवाट आहे. काही लोक या मार्गे देखील येत आहेत. समोर दिसत आहे तो पोलादपूरचा घाट आहे आणि त्या घाटातूनच डाव्या बाजूला एका साईडने हा या साईड गावाला जाण्यासाठी हा रस्ता आहे. हे लोकेशन बघा. तर पण आपण प्रवास सुरू केलेला आहे वरच्या बाजूने अजून. आणि खूप असा चढ आहे आरामसे बाई. इथे काही आपण घर बघू शकतोय. आता वरच्या बाजूला एक मंदिर शिखर दिसत आहे. त्याचं खूप असा चढ आहे आणि मंदिराच्या दिशेनेच आपण निघालेलो आहे. आणि खूप अरुंद असा रस्ता आहे आणि खूप छान हे लोकेशन आहे. आणि पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्यामुळे पाऊस देखील सुरू होणार आहे. ढग आलेले आहेत, त्यामुळे पुढे डोंगर देखील असा ढगांच्या आड लपून गेलेला आहे. हिरवीगार झाडी आणि याचं सुंदर लोकेशन आणि त्या डोंगरावरचं हे दुर्मिळ गाव. आणि आता आपल्याला काही घरं दिसत आहेत आणि लवकरच आपण या घरांच्या इथे पोहोचणार आहोत आणि तिथल्या लोकांशी संवाद साधणार आहोत की त्यांचं जीवन कसं आहे, ते काय करत असतात, त्यांचं दिनचर्या काय असते याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर मला काही ते पुढे महिला दिसत आहेत, तर त्यांना जाऊन आपण भेटूया आणि त्यांना विचारूया. काय नाव आहे गावाचं? हा हा. मग इथे तुम्ही काय करता? म्हणजे काय नाही, असंच आपल्या कुठं दोन गुरं असली तर बघायचं, नाही तर काय नाही, काम नाही, धंदा नाही, काय. बरं. आणि मग या गावामध्ये किती घर आहेत? आहेत 10-12. हा हा. मग तुम्ही रोजचं लागणारं सामान वगैरे मग कसं आणता? मग काय गाडी नाही, घोडं कशा चालत जायला लागतं खाली कपड्याला. म्हणजे कोणत्या गावाकडे जाता मग तुम्ही? खाली इकडं पोलादपूर साईडला. म्हणजे पोलादपूरला तुम्ही चालत चालत जाता इथून? हो, मग गाडी आता बंद आहेत नाही, नाही तर इथं गाडी भेटते आम्हाला खाली ह्याच्यावर. ओके. चालत जायचं, इथनं खाली चालत जायचं. हा हा. म्हणजे इथून जी पाऊलवाट मगाशी आपण पाहिलेली त्या पाऊलवाटेचा वापर करून हे लोक खाली जातात. आणि ओके. तुम्हाला मुलं वगैरे किती आहेत? मग मुलं 6 जण आहेत. 6 जण आहेत. मग ते कुठे असतात? मग मुली आहेत 4. 4 मुली आहेत आणि 2 मुलं आहेत. मग ते कुठे आहेत? ते महाबळेश्वरलाच असते आपल्या हॉटेल मध्ये. बरं बरं. ओके.
आणि मग इथे तुमची गुरं आहेत, कोंबड्या देखील आहेत. कोंबडी 2 आहे आता आणि गुरं 2 गाय आहेत. हा 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 ओके. कसं असतं म्हणजे तुमचं इथं जीवन? मग आता जीवन काय करायचं? पहिली म्हातारी राहिलेली ते आता आम्हाला राहावंच लागतंय. म्हातारी मेली. काय गावाचं नाव काय? कोसंबवाडी. कोसंबवाडी. हा 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 कुंभळवणं कोसंबवाडी. कुंभळवणं कोसंबवाडी. तुम्ही माहिती काढायला आलाव का? माहिती नाही, आम्ही हे भाग दाखवते आम्हाला. होय. तसे आमचे प्यायच्या पाण्याचं तुम्ही कसं करता? का आता विहीर बांधले तिकडे खाली आहे लांब. खाली घर आहे पण एवढ्या डोंगरावर विहिरीला पाणी लागते. खाली लांब आहे. खाली आहे तिथून खालून ते पाणी घेऊन येतात कडेकपारीतून डोंगरातून चालत जाऊन. कोसमवाडी मग गाव बघा कसं लोक राहतात तिथं. कोसंबवाडी असं गावाचं नाव आहे. हवा मस्त आहे. सुंदर हवा आम्हाला आहे. पंख्याची गरज नाही उन्हाळ्याची. कुठला पंखा इथं काय कुठलं? काय गरज आहे तुम्हाला एवढ्या थंड वातावरणामध्ये प्यायची? आणि आम्हाला पंख नाही काय. सुंदर असं हे गाव आहे बघा इथे. गरज नाही. आणि या ठिकाणी बघू शकता हे एक इथून खाली जर बघितलं तर हा घाट दिसत आहे, पोलादपूर रस्ता दिसत आहे. आणि सुंदर अशा ह्या टॉप वरच्या लोकेशनवर ही घर आणि गाव आहे. साधारणपणे 7-8 घरांचं हे गाव आहे. आणि इथे छोटी घरं आहेत एकदम अतिशय. आणि हवा वगैरे एकदम शुद्ध आहे. पुढचं लोकेशन बघा एकदम सुंदर. इकडे पण घरे बघू शकतो. हे बघा किती सुंदर आहे बघा. हे हवेमुळे प्रचंड हवा सुरू असते त्यामुळं छोटी छोटी घरं बांधलेली. इतकं सुंदर घर आहे बघा एकदम नैसर्गिक. आणि इथे आपण बघूया या घरामध्ये आतमध्ये हे गुरांसाठी जो गोठा आहे वाटतं. अरे वा हे बघा किती सुंदर आहे गोठा. सुंदर वासरू आहे, गाई आहे. मस्त वास येतोय गोठ्यातला. पेंडी खात आहे बघा ती गुर वासरू. एक छोटस. आणि इकडे गाई आहे बघा. एक छान असं घर आहे. आणि इकडून हे आलेले आहेत. नमस्कार. काय करता तुम्ही इकडे? आमचं गाव आहे. हा हा गावाची जरा आम्हाला माहिती सांगा ना. गावामध्ये किती लोक आहेत वगैरे, काय किती घर आहे? गावाची लोकसंख्या आपल्या जवळजवळ 200-250 लोकसंख्या आहे. बर. गावाचं नाव आपल्या कुंभळवणे कोसमवाडी. ओके. तालुका पोलादपूर, हा. जिल्हा रायगड. ओके. आणि घर साधारणपणे किती आहेत? साधारणपणे आता आपल्या घरावाडीमध्ये 10 ते 15 घरं आहेत. घर आहेत. ओके. अर्धी वरती डोंगरावरती. अच्छा अजून वर पर्यंत आहे. अजून वरती पण 2 घरे आहेत. हा हा. त्याच्यानंतर 2-3 घरे आहेत. खालती इथून गेला की ह्याच्या खालती सुद्धा अजून 2 घरे आहेत. ओके. आणि जे या धारेला दिसत आहेत ती आणि ते आपल्या गावाचं मंदिर आहे. कशाचं मंदिर आहे सुद्धा ते? आहे. राधाकृष्णाचं मंदिर आहे आपलं. ओके. आणि शाळा पण आहे? हो शाळा आहे, अंगणवाडी आहे. 7वी पर्यंत शाळा आहे. बरोबर. आणि लहान मुलांची अंगणवाडी सुद्धा. ओके ओके. पाणी वगैरे बाकी उन्हाळ्याची असते थोडीशी अडचण पण होते. तर आपण अशाच एका घरामध्ये जाणार आहोत आणि इथे बघणार आहोत. शांतता आहे. कसं इकडं इकडे पण एक काय गोटा आहे. हा 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 शासनाने हे असं एक घर आहे छान असं. इकडे चूल आहे. मस्त एकदम घर. इकडे चूल दिसते आणि इथं मुलं इथं खाऊ खात आहेत बघा. काय नाव आहे तुमची? तुझं? सीमा. तुझं? प्रिन्स नाव आहे बघा. मस्त खात आहेत, जेवायला बसलेत. ही अशी चूल आहे. हे असं लाकूड साठवून ठेवण्यासाठी असं छोटंसं कौलारू बांधून घेतलेलं आहे त्यांनी. इथे पावसाळ्यामध्ये या लाकडाचा वापर केला जातो. आपण जर या साईडला गेलो तर इथे काहीतरी एक जास्त छप्पर बांधलेलं आहे. छान असं लाकडाचं काहीतरी बांधून ठेवलेलं आहे. ते समोरची लाकडी छप्पर दिसत आहे
तर ते धान्य जेव्हा जसं तांदूळ आहे तो काढून आणला की या छपराखाली साठवून ठेवला जातो. काय जास्त 65-70 पास पास. पासष्ट झाला. काय नाव आहे तुमचं? कोंडाबाई काळे. कोंडाबाई काळे का? ओके ओके. कोण का मला म्हणते तो बुलगा काय म्हणतो पोतू कशाला काढून देतीस माणसांना. आपल्याला समोर एक बाबा दिसत आहेत, आपण त्यांना जाऊन विचारूया. नमस्कार बाबा. हा? नमस्कार. काय नाव आपलं? आपलं बाबूराव. बाबूराव. काय वय आहे असं आहे तुमचं साधारण? माझं वय आहे ना, हा. माझं 150 पाऊंड उंची. काय बोलताय? हो काय येड काय काय हो. आजचं हे. बरोबर आहे. आणि मग तुम्ही काय करता, म्हणजे काय करायचे अगोदर? वया काय नाही, आता मी घर धरले, घरात बसतो. आणि अगोदर मग काय काय करायचे? हा अगोदर काय काय केलेलं आहे तुम्ही? अगोदर शेत कुदळली. शेत कुदळली. होय ना? होय मग काय. हा 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 बसून नाही बाबा. हा हा. तुम्हाला इकडे कसं वाटतं राहायला? आम्हाला इकडं कसं वाटतं म्हणजे आम्ही इकडे राहिलेलीच आहे अहो. पहिल्यापासून? पहिल्यापासून सातारच्या महाराजांपासून. होय का? हो अरे वा. हो. आणि मग तुम्ही लहानपणी म्हणजे काय तुम्हाला आठवतं, तुमच्या आठवणी काय आहेत? अहो ना लहानपणी दुसरं काय नाही, संसार आणि गुरु. गुरु. हा हे बर बर. ह्याचे पोट भरायचो आम्ही. ओके. आणि शेती कशाची असायची? शेती नांगली. ओके म्हणजे दांड काढायचं. ओके. हा बरोबर. त्याची आम्ही जगत होतो. आता कोण करते शेती, आता टाकली. हो आता टाकली. बरोबर. चालेल. धन्यवाद. धन्यवाद. समोर आपल्याला राधाकृष्ण मंदिर दिसत आहे आणि याचं लोकेशन बघा किती सुंदर आहे. एकदम आपण डोंगराच्या माथ्यावर आहे आणि पुढे जर बघितलं तर हे असं सुंदर लोकेशन आहे. पूर्ण डोंगर, हिरवेगार, धुके आणि हे कोसंबवाडी हे गाव पूर्ण डोंगरावर आहे. इकडे जर या ठिकाणी बघितलं तर खालच्या बाजूला एकदम खोल दरी आहे. खाली दिसत आहे तो महाबळेश्वर पोलादपूर असा हा घाट आहे आणि हे लोकेशन. थंडगार हवा, पुढे ढग दिसत आहेत. जवळजवळ आपण ढगांच्या लाईनवरच आहोत, हाईटवर आहोत. आणि हे समोर दिसणारं कोसमवाडी हे गाव. या ठिकाणाहून जर बघितलं तर हे गाव आपल्या पूर्ण याच्यामध्ये येत आहे. आपण बघू शकतो एक छोटंसं गाव आहे, अतिशय निसर्गरम्य वातावरण आहे. जुन्या टाईपचे हे कौलारू घर आहेत आणि कोसमवाडी असं गावाचं नाव आहे. छोटासा रस्ता आहे फक्त गाडी यायला, ते पण आत्ता केलेलं आहे. पूर्वीच्या काळी लोक कसं राहत असतील. कोसमवाडी. फक्त म्हातारी लोक दिसतात घरात. आजी बसलेली दिसतात बघा इथं. ते पण आता तरुण माणसं शहराच्या ठिकाणी कामाला आहेत. हवेला बसले काय? हा आपण मागं पडाल की नाही? नाही पडणार. रोजचीच वासाची सवय आहे तुमची. हा आता काय करायचं. आता आपण परतीचा प्रवास सुरू केलेला आहे आणि हा आता जो चढलेला तो आता उतारणं देखील खूप कठीण आहे. या ठिकाणी शिस्तीत. ओ भाई धीरे धीरे. धन्यवाद मित्रांनो. आजचं हे दुर्मिळ गाव कोसमवाडी आणि त्याचा प्रवास हे कसं वाटलं हे तुम्ही नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि थँक्यू ऑल. आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.